नमस्कार. ईश्वरी गोट फार्मवरती सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आपण जामखेड बाजारावरून आज 2 शेळ्या आणलेल्या आहेत. आता ही शेळी आहे जवळपास आपल्याला ह्या शेळ्या 32,000ला 2 पडल्यात. ह्या 32,000 2 शेळ्या. आता शेळ्याची निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर मी सांगतो मला. आता आपण हे शेळ्या घेतल्यात नवट्या घेतल्या, शेळ्या नवट्या म्हणू शकतो. कारण कसं आहे, बारक्या पाटीचं घेतल्या तर मग तुम्हाला इन्कम थोडंसं यायला थोडा वेळ लागतो. आणि जास्त म्हाताऱ्या घेतल्या तर मग तुम्ही परत पैसे देऊन लवकर तुम्हाला तेवढं प्रॉफिट मिळत नाही. त्याच्यामुळे शेळ्या निवड करताना हे एक दुसऱ्या तिसऱ्या झोपाच्या शेळ्या असाव्यात. कारण किंवा म्हणजे गाभण शेळी पाहिजे, कमीत कमी तुमच्याकडे गाभण शेळी पाहिजे येताना, किंवा येलेली शेळी पाहिजे. कारण कसं आहे, लहान करडं जर तुम्ही घेताल, पाटी घेताल, तर मग तुम्हाला ते गाभ राहण्यासाठी 4-5 महिने, नंतर राहिल्याच्या नंतर परत 4-5 महिने, आणि परत ते करडं इकायला येण्यासाठी 4-5 महिने, म्हणजे 1-1.5 वर्ष लागते. म्हणजे 15 महिने लागते. 15 म्हणजे 1.5 वर्षाच्या आसपास कालावधी लागतो. तर मग त्यापर्यंत तुम्ही कसं आहे, पैसे येत नाहीत, मग माणूस बोर होतो. मग माणसाला काय वाटतं, यार एवढं आपण करतोय, आपल्याला आणखी काहीच भेटलं नाही. त्याच्यामुळे काय करायचं, ज्याला म्हणजे इन्कम लवकर चालू करायचं आहे शेळीपालनामधून, त्यांनी लक्षात ठेवायचं की एकतर येलेली शेळी पाहिजे. शेडवरती घेताना, नवीन घेताना येलेली शेळी पाहिजे, किंवा गाभण शेळी पाहिजे, किंवा मग म्हणजे घेताना त्या लेवलची शेळी घ्यायची की आपल्याला 6 महिन्यात किंवा 7 महिन्यात परत त्याचं म्हणजे व्यवहार चालू झाला पाहिजे, किंवा आपल्याला ते गेलेले पैसे वसूल झाले पाहिजेत. अशा हिशोबाने शेळ्या निवड करायची. शेळ्या निवड करताना दुसरी गोष्ट म्हणजे कसं, तुम्ही चांगल्या क्वालिटी शेळ्या घ्यायच्या घेतानाच. म्हणजे अशा हाईटला, लांबीला, उंचीला, म्हणजे कास त्याची बघायची, कास चांगली पाहिजे. कारण दूध देणाऱ्या शेळ्यांची कास आणि न दूध देणाऱ्या शेळ्यांच्या कासामध्ये फरक राहतो. सडं एकदम सेम पाहिजे दोन्ही पण. कारण काय वेळेस काय होतं, काय एक सड खाली असतं आणि एक सड वरी असतं. त्यावेळेस लक्षात घ्यायचं की एक सड त्याच्यातलं गेलेलं आहे. मग त्यावेळेस काय करायचं, तसं शेळ्या शक्यतो घ्यायच्या नाहीत. शेळी मोठी असल्याच्यानंतर करडं पण मोठी होतात, आणि करडं मोठी असल्याच्यानंतर वजन वाढ व्यवस्थित होते. शेळी मोठी असल्याच्यानंतर त्याला दूध पण चांगलं निघतं, आणि दूध चांगलं असल्यावर करडांची क्वालिटी छान राहते. करडं आजारी पडत नाहीत. कारण दूध पुरल्याच्यानंतर करडाची वजन वाढ छान होते. तुम्हाला बाकीची काळजी घ्यायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे शेळ्याची निवड करताना शेळ्या दुधाच्या असल्या पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. आणि शेळ्या मोठ्या असल्या पाहिजेत. कारण जितकी शेळी लहान तेवढी करडं तुमची एक देणार. करडी शेळी एकच करडू देणार, किंवा जर 2 जरी दिले तर मग त्याला दूध नाही पुरणार. त्याच्यामुळे शेळ्याची निवड चांगल्या पद्धतीनं करा. 2 पैसे सुरुवातीला गेले ते हरकत नाही. शेळ्याची निवड ही करताना काळजीपूर्वक करा. कारण सुरुवातीला तिथूनच माणूस फसतो शेडवरती, शेळ्यात. तर आपण ज्या शेळ्या आणल्यात त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की करा. राम राम.